हॅलो एव्हरीवन, तर आज मी लंचमध्ये बनवणार आहे छोले मसाले। तर कुकरमध्ये मी छोले घेऊन घेतले, त्यात पाणी आणि थोडंसं नमक टाकलं, ते शिजवायला ठेवून दिले। त्याचे 4 ते 3 शिट्ट्या घ्या। एकीकडे मी कांदे कापायला घेतले आणि आता मी भाजी करणार आहे। तर कढईत मी तेल, जिरं, मोहरी टाकली। त्यानंतर मी आता कांदा टाकून चांगलं ते परतवून घेईल आणि आता त्याच्यात तिखट, हळद, मसाला, गरम मसाला आणि तुम्ही छोले मसालाही टाकू शकतात। छोले मसाला असेल तर ठीक आहे, नसेल तर तो स्किप करू शकतात। आणि त्यानंतर ते चांगलं परतवून गेल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर त्यात छोले टाकून द्या शिजवलेले। आणि त्या शिजवलेल्या छोल्यांचं पाणीही टाकलं तर बेस्ट आहे, नाही टाकलं तर ते तुम्ही स्किप पण करू शकता। त्यानंतर थोडंसं चवीनुसार नमक टाकलं मी आणि आता चांगलं शिजवू देते। तेवढ्यात मी एकीकडे भांडी धुवून घेतली आणि आता कणिक मळून घेते। कणिक मळल्यानंतर पोळ्यांना सुरुवात करते। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।